सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव शहरात नायलॉन मांजा तोंडाला कापल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे। गुरुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हा अपघात झाला। अमीन फिरोज शेख, वय वर्ष 16, राहणार ईदगाह मैदान शेवगाव असे त्याचे नाव असून त्याच्यावर शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत समजलेली माहिती अशी की अमीन शेख हा न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये 12वीचे शिक्षण घेत आहे। तो गुरुवार दिनांक 26 रोजी शेवगाव मिरी रस्त्याने घराकडे येत होता। फलके किराणा दुकानासमोर त्याच्या तोंडाला नायलॉन मांजा अडकून तोंडापासून ते कानापर्यंत कापला। मांजा धारदार असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। वाहन वेगात असल्याने वाहनासह रस्त्यावर पडल्याने तो बेशुद्ध पडला। रक्तस्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित मिरी रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून रक्तस्राव थांबविला। यात अमीन याच्या तोंडाला आतून व बाहेरून 26 टाके घालण्यात आले आहेत। सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे। प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे शेवगाव शहरासह ग्रामीण भागात विक्री होत आहे। असे असतानाही मात्र पोलिसांची कारवाई कुठेही होताना दिसून येत नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। माझं नाव फिरोज शेख, हे माझा मुलगा अमीन शेख। तेव्हा दुखापत झालेली आहे। हा 12वीला शिक्षण घेतोय हा मुलगा आणि क्लासला जाताना कोर्टाच्या परिसरात असलेला जो चायनीज मांजा आहे त्यामुळे त्याला दुखापत झालेली आहे। त्याच्या गालाला पूर्ण असं 26 टाके पडलेले आहेत आणि एवढी मोठी दुखापत झाली, त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो, आज डिस्चार्ज करून आणलेला आहे। आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की पूर्ण देशात चायनीज मांजाला बंदी असताना सुद्धा शहरामध्ये सर्रासपणे विक्री चालू आहे। प्रशासनाला विनंती करतो की आमच्या मुलाचं जसं नुकसान झालं तसं अजून गोरगरीब लोकांचं कोणाचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी प्रशासनाला विनंती आहे तर त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि जे जण विक्रेते आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि बंदी पूर्ण शहरात करून टाकावी।